शहादा येथील बस स्थानकावर दररोज हजारो प्रवासी आणि विद्यार्थी प्रवास करीत असतात। सध्या पावसाळा सुरू असल्याने शहादा बस स्थानकावर मोठ्या प्रमाणात पाण्याचे डबके साचले आहेत। परिणामी दररोज प्रवासी आणि विद्यार्थी यांना बसमध्ये चढताना आणि उतरताना कसरत करावी लागते। यामुळे एखाद्या वेळी अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणून आगार प्रमुख हरीश भोई यांनी शहादा तळोदा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार राजेशदादा पाडवी यांची भेट घेऊन या समस्यांबाबत सांगितले असता त्यांनी तात्काळ बस स्थानकात तात्पुरत्या स्वरूपात मुरुम टाकला आहे। परत नागरिकांना विद्यार्थिनींना याचा त्रास होणार नाही म्हणून जे सांगितले ते केले असल्याचा अनुभव आज पुन्हा आला। त्यांनी तात्काळ आजच्या आज बस स्थानकात मुरुम टाकल्याने प्रवाशांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला। तसेच लवकरच 17 कोटी खर्चाचे सुसज्ज असे बस स्थानक होणार आहे। लवकरच तांत्रिक बाबी पूर्ण करून टेंडर काढण्यात येणार आहे। यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विनोद जैन, शहादा आगार प्रमुख हरीश भोई, वाहतूक नियंत्रक राजा मिर्झा, वाहतूक नियंत्रण नितीन कोळी, वाहतूक नियंत्रक रतिलाल पानपाटील, योगेश डांबरे, कमलेश जांगीड, प्रशांत कुलकर्णी आदी यावेळी उपस्थित होते। पाणी निघण्यासाठी जागा नसल्याने तसेच पाण्यामुळे मोठमोठे खड्डे तसेच प्रवाशांचे त्या अनुषंगाने आम्ही आपले विधानसभेचे आमदार माननीय श्री राजेशजी पाडवी साहेब यांना आज दुपारी भेटून त्यांच्याशी चर्चा करून त्यांनी लगेच त्या गोष्टीची दखल घेऊन बस स्थानकासाठी 4 JCBच्या साह्याने आम्हाला ते खड्डे बुजून दिले। त्याबद्दल मी आमदार साहेबांचे मनापासून आभार व्यक्त करतो। तसेच त्यांचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला खूप सपोर्ट केला, त्याबद्दल मी त्यांचेही आभार व्यक्त करतो। त्यांचे पदाधिकारी विनोद जैन, प्रशांत कुलकर्णी, योगेश डांबरे, नितीन कोळी आणि कमलेश जागीर यांनी सुद्धा आधीने परिश्रम घेतले, त्याबद्दल मी त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो। आणि आमच्या विनंतीला मान देऊन साहेबांनी ताबडतोब आम्हाला जी मदत केली त्याबद्दल साहेबांचे खूप खूप। कायद्याचं बोला न्यूज नेटवर्क शहादा।